केडीएमसीतील 65 बिल्डिंगचा प्रश्न ऐरणी आल्यानंतर आता दिव्यातील अनधिकृत बांधकामाचा विषय सुद्धा आता पुढे आलेला आहे। आपण बघू शकताय की नागरिक जे आहे इथे बसलेले आहेत, महापालिका असेल प्रशासन असेल ह्याच्या विरोधात हे आंदोलन करतात। आपण बघू शकतात की पेट्रोल ठेवलेले आहे, जेणेकरून पालिका अधिकारी आले तर आम्ही स्वतःला जाळून घेऊ असा त्यांचा पवित्रा आहे। आपण बघू शकतो प्रतिमात्मक पुतळा जो आहे हा पुतळा सुद्धा इथे लावण्यात आलेला आहे। आमच्या बळीला जबाबदार कोण, सरकार, महानगरपालिका की न्याय व्यवस्था, असा त्यांचा सवाल आहे। पहिली नोटीस आली होती महापालिकेची, त्यांनी आम्हाला फक्त डॉक्युमेंट जमा करायला सांगितले होते आणि आम्ही ते डॉक्युमेंट पण जमा केले आणि नंतर आम्हाला कळलं की कोर्टात केस चालू आहे, असे तसे सगळ्या गोष्टी कळल्या। पण आम्हाला कोर्टात अजूनपर्यंत आमची बाजू मांडायला मिळालीच नाहीये ना, प्रशासनाने आम्हाला आमची बाजू मांडूच दिली नाहीये। मग त्यासाठी आम्ही आमच्या हक्काची लढाई लढतोय आता। आम्हाला ही लढाई लढायचीच आहे आणि हे जर असं काही घडलं ना तर आम्ही आमचं स्वतःला संपून टाकू। इथे जे पण आम्ही केलंय ते आम्ही संपून टाकू आता स्वतःला। तुम्ही आम्हाला 18 वर्ष काय तुम्ही झोपले नव्हतेत ना? 18 वर्ष आमच्याकडून लाईट बिल घेता, पाणी बिल घेता, टॅक्स घेता आणि मग आम्ही आता कशा 18 वर्षांनी कसे काय झाले अनधिकृत? आणि अनधिकृत आम्ही म्हातारी माणसं जाणार कुठे? आम्हाला वरना खाली उतरायला होत नाही, खाली आले तो वरती उतरायला होत नाही। कॅमेरामॅन शुभम सह प्रदीप बनगे, न्यूज 18 लोकमत, दिवा।